नारायण हरी भेट दे लवकरी नारायण हरी भेट दे लवकरी भक्तांचा कैवारी आदिनाथ बाजू भक्तांचा कैवारी आदिनाथ बाजू भक्तांचा कैवारी आदिनाथ बाजू हे आदिनाथ मंदिर सगुणामध्ये ही कुकडी नदी आपल्या जवळ कुठे आहे? आपल्या जवळ कुठे आहे? आता तुम्ही घरी जाणार उद्या सगळी ज्योत घेतल्यानंतर, मग आपल्या जवळ कुठे आहे? या देहामध्ये कुठे आहे? 17वी जीवन कळा ही कुकडी नदी आणि हे आदिनाथ मंदिर आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, आदिनाथ मंदिर हे देहरूपी आदिनाथ मंदिर आहे. त्यामध्ये तो नारायण उभा केलेला आहे समोर, ते दगडू स्वामी, तेच नथुराम महाराज, दीनानाथ महाराज, नेत्र आहे दीनानाथ महाराज, द्वार आहे द्वारका माता आणि अनुसया माता. आपण आबीर लावतो ना अंगुष्ठे प्रमाण, 17वी जीवन काय आबीर लावतो ना घेणी, ती अनुसया माता. मग पुढे जायची जरूर आहे का? म्हणून आपल्याला सर्वांना तुकाराम महाराजांनी सांगितले, ठाईच बसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मग दररोज नियमाने तो झाला पाहिजे. नियम नाही केला तर मग आपण नामदार कोण उपयोगीचा आहे का? मग तो आबीर गंगेला लागलाच पाहिजे. हा अर्धवट आखेला मी झाला लागला नाही, हा गंगेला लागला पाहिजे. आपली नामधारक मंडळीची सदर मराठा म्हणजे मी नामधारकच नाही अशा स्थितीत, हा ज्याचं लग्न झालं त्याचा संसार केला पाहिजे. मग आपण सगळी माऊलींची मुलं आहोत. मग माऊलींचा संसार करायचा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. मग जे आपल्याला सगुणामध्ये जे पथ्य सांगितले आहे ते पहिले काटेकोरपणाने पाळलं पाहिजे. पण आता मी काय पियाचे पण भानगडीत करतोय आणि आम्ही नामधारक म्हणतोय. त्यांनी शरीराला बधीरता येते, मग तुम्ही नारळाला आठवणार काय? जर व्यसनाच्या आधी जर शरीर गेलं तर व्यसन, मग साधन आपल्याला दिले कायसाठी? त्या नारळाचं ध्यान करण्यासाठी. मग व्यसनापासून लाभ राहिले पाहिजे का नाही? हा दारू गांजा हे सगळं आपल्याला सांभाळलं पाहिजे का नाही? पण आता आपल्या दुसरा श्वास आत्मा जायला गॅरंटी आहे का? हा दुसरा श्वास आत्मा जायला गॅरंटी आहे का आपली? मग जे सद्गुरूंनी आपल्या देहाची जबाबदारी घेतली देहासहित आपली, त्या सद्गुरूंना समाधान वाटेल का? मग त्या समाधान वाटण्यासाठी आपल्याला काय सांगितलंय? चोरी दारू शीतळकी सट्टा दुगार खोटं बोलून शिवी हिस्सा आपण ते काटेकोरपणाने सांभाळायचं. आपण राग आल्यावर पटकन दुसऱ्याला शिवी पण देऊन जातो.
बाबाजी सारखी. बाबाजी आलाय का? मी बाबाजीच नाही, आपण बाकीची नामदार मंडळ देतात. आणि इकडे सगळे ज्या दिवशी तुळशीपत्र आपण हातामध्ये घेतलं त्या दिवशी आपल्या देहाला पवित्रता लाभली. यांनी विठ्ठल मात्र यांनी पत्ते सांभाळावे म्हटले ना. मग पवित्र तो दे वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. मग जे आपल्याला पत्ते सांगितले ते आपण काटेकोरपणे सांभाळले पाहिजे ना. आणि घेई माझे वाचे, आपण आपण म्हणतोय गोड नाम विठोबाचे. मग त्या वाचेने काय आपण खायचं प्यायचं का काय काय हा? आपण कोणाचा आहे? तुकाराम महाराज. मग तुकाराम महाराजांची जी वाचा आहे, तुकाराम महाराजांची वाचा माहिती पडली का तुम्हाला? कोणती वाचा आहे तुकाराम महाराजांची? माऊलींची वाचा आतमध्ये जाणे आणि तुकाराम महाराजांची वाचा बाहेर येणे. म्हणून माऊलींनी सांगितले ज्ञानदेव मौन जपमा अंतरी. बाहेर येत होती तुकाराम महाराजांची वाचा. म्हणून ज्ञानदेव तुकाराम अमृताची कहाणी माझा त्यांच्या वचनी विश्वास राहू. त्यांच्या वचनावर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. आणि तो विश्वास ठेवण्यासाठी आपण या कल्पतरूच्या झाडाखाली आलो. जे दगडू स्वामींनी म्हणून महाराजांच्या कृपेने जे कल्पतरूचं झाड लावलेलं आहे त्या झाडाखाली आपण सगळी उद्धार करून घेण्यासाठी आलो. मग त्यांनी जे आपल्याला पत्ते सांगितले तेच पत्ते काटेकोरपणे पाळले तरच आपला उद्धार. नाहीतर पुनरपी जन्म पुनरपी मरण. आणि दररोज इथून पुढे मालका संगती पंढरपूरला जायचं, एकट्याने जायचं नाही. समजलं? मालका संगती. मालक समजला का? जो ओंकार आहे तो खरा मालक आपला. त्या मालकासाठी या कायारूपी पंढरीत जायचंय. आपण बनावट मालकासाठी जातोय पंढरपूरला. देहरूपी मालक आत्मा त्याला घेऊन जायचं पंढरपूरला. हा खरा मालक आपला जो सद्गुरू आहे ओंकार, तोच मालक खरा आहे. मग त्याच्या संगती या पंढरीमध्ये जायचा सर्वांनी प्रयत्न करा. आणि तो प्रयत्न करण्यासाठी आचार सुद्धा नाही. हात सुद्धा आचार विचार व्यवहार हे सुद्धा प्रमाण साधायचे आपल्याला. ते प्रमाण साधण्यासाठी आपण त्याला सर्वस्व अर्पण केलेले. त्या सद्गुरूला व्यक्तीला नाही. आज आपण सगळी सगुणामध्ये व्यक्ती जवळ आलो आणि मूर्ती जवळ आलो. नारळाची मूर्ती समोर इथं बसण्याची व्यक्ती याच्या समोर आलो होतो आपण. पण इथं असताना सुद्धा आपल्या स्वरूपात येऊन आपल्या सद्गुरूजवळ थांबलं पाहिजे. कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती कार्य. मग साधू संतांची विभूती आपल्याला मिळवायची. ती विभूती मिळवण्यासाठी आपण त्याला शरण गेलेलो आहोत. ती विभूती आपल्याला ऐबिराच्या रूपाने दिलेली आहे आणि ज्ञान धारणेच्या रूपाने दिलेली आहे. त्या विभूतीचा आपण उपयोग करायचा. म्हणून आपल्या नामधारकांना सर्वांना सूचना आहे, पथ्य पहिले पाळा. पथ्य पाळलं का बाकी सगळं कंट्रोल मध्ये येईल.
पण पथे पाळत नाही. आज्ञाधारक व आज्ञाधारक कोणाचं? व्यक्तीचं नाही, सद्गुरूंचं. म्हणून महाराजांनी म्हणले नमावे नित्य सद्गुरूचे पाय आणत उपाय शोधू नये. गुरु चरणाविना मानू नये काही, वेद शास्त्र पायी याची सांगे. एका जनार्दनी गुरु चरण सेवा, प्रिय होय देवा सर्व भावे. देवाला सुद्धा प्रिय आहे. मग आपल्याला प्रिय वाटायला पाहिजे का नाही? आपल्याला देव बनवलंय ना. पण सद्गुरू सेवा आपल्याला प्रिय वाटत नाही म्हणून आपण ध्यानधारणा करीत नाही. आम्ही सगुणातच पळत राहिलो. भजन आरती पिक्चर सगळं तर टीव्ही मोबाईल याच्यातच गुंतून बसलो. आणि सायले मार्ग धावणे गेले आधी दया नीती संतते तेनीची पंक्ती चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मग जो आपण मार्ग स्वीकारलाय तो मार्ग क्रमण करायचा, जागेवर थांबायचं नाही आपल्याला. म्हणून बघा भजन म्हटलं वाटतं मार्गे हळूहळू चला मुखारी विठ्ठल बोला. मग मार्ग क्रमण करायचं. तो क्रमण करण्यासाठी आपल्याला फक्त सोपी भक्ती सांगितली, फक्त ध्यान, बाकी काहीच नाही. पण बाकीची सगळी उपाधी करतो ध्यानच करीत नाही. आणि त्याच्यामुळे मग खर्चाचं प्रमाण वाढते जमेचे पुढे. ते आमचे नामधारक रामदास स्वामी वरात ज्याची व सगुणातच पळते जास्ती ज्ञानधारणाकडे लक्षच नाही. आणि मग जी लावून या लक्ष पाचवी ती मुद्रा तो प्रत्यक्ष हरी दिसे. ती लोपलेली मुद्रा सद्गुरूने दाखवली आहे. त्या मुद्रेवर ध्यानच नाही आणि त्यामुळे खर्चाचं प्रमाण वाढतंय. आणि मग तुझं माझं होतंय प्रपंच. जी लोकलेली मुद्रा सद्गुण दाखवली ती तर आपण मोडलं पाहिजे ना. या जगामध्ये लोकलेले ज्ञान दाखवून दिले ना. मग जगाच्या कल्याणात संतांची विभूती तेच कल्याण करतील, बाकी कोणी नाही. मग त्यासाठी हट्टहास करू नका, सहज झालं पाहिजे. कारण आता सुद्धा बोलणं चाललंय ते त्यांच्या कृपेने सहज चालले, हट्टहासाने नाही. म्हणून सहज बोलणे ही तो उपदेश करुणी साहस शिकविती. काय द्यावी अशी वावी उतराई ठेवी तो पाय जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती. धेनू म्हणजे गाई. मग आपल्याला सुद्धा गाई बनवलेला आहे. काय ही गायत्री. मग गायनी काय केलं पाहिजे? एक कंकण स्वरूपी मधल्या स्वरूपी हंस देवणी कुरुक्षेत्र गोरक्षनाथ दगडू बाबा हे गायत्री. दगडू स्वामींनी जो गायत्री मंत्र तयार केलेला आहे या गायत्री मंत्राची ओळख करून घ्या. एक कंकण स्वरूपी. कंकण म्हणजे बांगडी. जसा जो श्वास आपण इकडून घेतो तो इकडून सुटला पाहिजे, अखंड फिरला पाहिजे गोलाकार. पण आपण इकडूनच जातो, इकडूनच बाहेर येतो. आणि मग स्थिर होत नाही, चंचल. आणि मग म्हणून म्हणले तुका म्हणे मन चंचल हाती घेई. मग त्याचं बळ घेतलं पाहिजे का नाही सद्गुरूचं. मग त्याचं बळ कुठे घेतोय आपण? मीच पंढरपूरला वारीला गेली होती, त्यांनी गेले असं म्हणतोय का? तो श्वास जर आतमध्ये नाही गेला तर आपण कुठे जाऊ? मग त्यांनी आणलं का नाही आपल्या इथं मंदिरात. आणि मग वारीला कोण घेऊन जाते? तेच घेऊन जाते. म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आपल्याला व्यर्थ जायचं नाही. आपण सर्वी माऊलींची मुलं आहोत. मग माऊलींनी जो उपदेश केलाय तोच आपण आपल्या कृतीमध्ये आणायचा आहे. कृतीच्या बाहेर जायचं नाही माऊलींच्या. मग माऊली आपण सगळी माऊलींचे आज्ञाधारक आहोत, व्यक्तीचे नाही, माऊलींचे. माऊली अनाथांची माऊली येते.
आणि त्या माऊलीचा उपदेश आपल्या सर्वांना मिळालेला आहे. फक्त परंपरा इथपर्यंत आली, परंतु परंपरेचा पायी होण्याची पात्रता माझी अंग्यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. सदैव, एकदम एकाच वेळी नाही, सदैव नेहमी. म्हणून वेळोवेळा त्याची शरण जावी, शरण गेली ते काय होते फळ. तुका म्हणे कुळ उद्धरिले. या कुळाचा उद्धार करून घ्यायचा आहे पहिला. काय याची परत कमाल म्हणायला काय जातं बुवा. हा, परत आपल्याला यायचं नाही. आपण सद्गुरू कुळात जन्म घेतलाय, माऊलींच्या कुळात. याची कुळ माझे गेली यार, कुणी माऊलींच्या कुळात जन्माला आलं होतं. मग जन्माचं मूळ आपल्याला मिळालेलं आहे. मग ते मूळ आपण सोडता कामा नये. कारण आई की निर्गुणा मूळचा पाडा, श्री गुरु राया समर्था. मुळापासून आकार झाला, इच्छा केली भगवंता. 49 दिवस आपण वडिलांच्या इथं थांबलेलो होतो. प्रपंचाद्वारे आईच्या उदरामध्ये, नंतर आलो 365 दिवस लागलेत आपल्याला आईच्या उदरातून बाहेर पडण्यासाठी. इथून पुढे आपण त्याला म्हणत होतो का मी तुला विसरणार नाही. परंतु तिथं बाहेर आल्याबरोबर, या मायेचा स्पर्श झाल्याबरोबर तिथं कोम कोम करायला लागलो. कवा कवा नाही, परंतु पूर्वीची पुण्य आई वडिलांची कृपा म्हणून परत संतांच्या कृपेने आपल्याला ते प्राप्त झालं. माऊलींच्या कृपेने ते प्राप्त झालं. म्हणून तो हरी आपल्याला मिळाला आहे. मग त्या हरीची सेवा करण्यासाठी हरीचेच मुखाने गायचे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आणि ते गातानी हरीच्या द्वारातच उभं राहायचे. इकडे तिकडे तो उभं राहून उपयोगीच नाही, हरीचं द्वार. म्हणून माऊलीने म्हणले देवाचे द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्ती त्यारी साधे द्या. देवाच्या द्वारात, हरीच्या द्वारात, नारायणाच्या द्वारात, पांडुरंगाच्या द्वारात क्षणभर उभं राहिले तर 4 मुक्ती साध्य होतात. स्वरूपता, समीपता, स्वरूपता, स्वाधीनता. ते कसं, डोळे, कान आणि मन जेव्हा हरीच्या द्वारात एक होईल तेव्हा क्षण झाला. मग तो क्षण साधण्यासाठी ज्ञानदेव म्हणे सगळे ध्यान. समजलं? म्हणून सर्वांनी ध्यान धारणेवर जोर द्यायचा. ती मनरूपी शिळी आहे आपली, ती शेणा मारायला जाती ना, तिला खोट्याला बांधून ठेवायचा समोर. माहिती, मनरूपी शिळी ती शेणा मारणार नाही, त्या खोट्याला बरोबर बांधून ठेवायचं. तो दोर आहे गुरुमंत्राचा, बीज मंत्र, त्या खोट्याला बरोबर बांधून ठेवायचा. मग ती शिळी खोट्याजवळ बरोबर नाही, मनरूपी शिळी. मग ती कोणाला दोष देणार नाही. पण ते थांबले नाही, त्या खोट्याला बांधले नाही ना, ती सगळ्यांना दोष देत राहणार. म्हणून म्हणले दोष येणे जातील अनंत जन्माचे, पाय त्या देवाचे न सोडावे, न सोडावे पाय नीचे तो खरा, आळवा चारण करा भाव बळे. हे मिळवण्यासाठी आपण आईच्या उदरामधून जन्माला आलो. मग जन्माचं मूळ आपल्याला सर्वांना मिळालेलं आहे. त्या मुळापाशी जायचा प्रयत्न करा. नाही प्रयत्न झाला तर आपल्याला विचारा, पण गुंतून राहू नका. माऊली मला समजलं नाही, परत विचारा. माऊलीच्या कृपेने, नारायणाच्या कृपेने, दगडू स्वामीच्या कृपेने आपण त्याचे विस्तार करू, परंतु गुंतून राहू नका.
कारण या भाऊसाहेबातून आपल्याला सर्वांना तरुण जायचे का परत यायचे? हा परत यायचा असेल तर मग नका विचारू. देवी